रामकृष्णारी मंडळी, कालच्या म्हणजे भाग 9 मध्ये जे माझ्याकडून अपशब्द निघाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे असे शब्द आपल्या व्हिडिओमध्ये येणार नाही याची नोंद घेईल. रामकृष्णारी. आता पुढे सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. कारण का आज आपली दिंडी निघणार आहे कारबलोणीवरून. झाले 5:16 आणि दादा बघा कसे उठले आणि मला बघायला लागले, कारण का मी आत्ता जस्ट ब्लॉग चालू केला ना म्हणून. दादा काय म्हणता? त्याला उठा. आम्ही तो जातो फ्रेश व्हायला, कारण का समजून घ्या मॉर्निंग कॉलिंग. सुप्रभात मंडळी. दादा पण उठलेले आहे. बोला श्रीज दादा. रामकृष्ण रे आले झाला. आले 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 जॉबला. तर झोपले, आपण झाला फ्रेश व्हायला. सुप्रभात राम मंडळी. माझा तर झाला अमेरिकन करून. हा इथं एवढा राहिला होता. कुठला पद्धती गंधा लावले तुम्ही? श्रीजित महाराज चड्डी घालतात. चड्डा घाललो मला दिसत नव्हतं, सॉरी. रामकृष्णारी. त्याला आपण उपास सोडायला. सुप्रभात बाबा. आपण वलकड्या छोटू गेलाय वलकट ठेवायला आणि ते चालू बघू शकता पुरणपोळीचा बेत. काय बटाटे सोलतात आणि इकडं बाया पुरणपोळ्या नाही, सॉरी पुऱ्या पुऱ्या. आणि आमची मंडी आई पुऱ्या चलतं. काय नको. आणि गुरु दादा नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. रामकृष्ण हरी. आमचा बाबा झालेले आहेत. तर इथं काकडा झालेला आहे. चली अशा प्रकारे सर्व काही काकडा भजन झालेलं आहे. आणि दादा म्हणतो काय झालेला आहे का? किती वाजता आलं काकड्याला? जय विठ्ठलला इथं आले, कारण की इथं पुरी भाजी खायला भेटेल ना म्हणून. चला रामकृष्ण. आमचे आचारी सज्ज आहेत जेवण बनवायला. हा रमणांना बाबा काय आहे आज? रमणांना रामकृष्ण. दादा काय झालं जेवण? चणा खायला आज आहे. चणा मसाला चणा. चला या मंडळी चणा मसाला खायला. छोले छोलेपुरी. आणि निशांनी काढला किशनशी फोन आणि निशांत राहतो माझे किशन. चला रामकृष्ण. पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. अन्नदाता सुखी भव. अन्नदाता सुखी भव. अन्नदाता सुखी भव. अशीच सेवा प्रत्येक वर्षी घडो. करा सुरुवात. चला या मंडळी. मोठे मोठे देवांची नावं घ्या पटापट पटापट. आणि मला एक विचारायचं आहे, दुपारी किती लोक जेवणार आहेत? काही लोक एकदा सोडल्यावर मंडळी या उपास सोडायला. सगळे रामकृष्ण दादा या उपास सोडायला. आणि हे बघा या 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 सर्व या उपास सोडा. 29 वर्षां कृष्णारी मंडळी आलाय नगारा. आमचं झालंय जेवण आणि तुझे सज्ज. ही आमची सीताई. ओके. ही आमची कविताई. ही कांद्याची गोण, सॉरी आपली दीप्तीताई. दीप्तीताई. तर मंडळी चला आपण जाऊया. काय जाऊ ना सांगू. तर मंडळी काय बुक्का देऊ. तर मंडळी विषय असा आहे का सर्वजण लागले आहेत आपल्या आश्वासोबत आपले फोटो घ्यायला, पण भेटत नाही. तर मंडळी रामकृष्णारी आपण निघू पुढे. तर आपण दर्शन घेतला, नगाराही बघितला, जगद्राम महाराजांची तुकोबारायांची
पालखी सज्ज झालेली आहे. आता इथे दोरखंड बांधलेलं आहे डायरेक्ट, म्हणजे कोणी पालखीजवळ जाऊ नये. लागली नंबरला आणि आपणही लागलो नंबरला. चला पुढे जाऊ. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. नायासी वेगळे, नायासी वेगळे, नायासी वेगळे. आम्ही आलो नाश्ता करायला, म्हणजे विश्रांतीसाठी बसलो होतो. तेवढ्यात हा दादा बोलतो रामकृष्ण हरी मंडळी. पुरी खाण्यासाठी कारण का त्या आम्ही थोड्या पार्सल घेतल्या. आम्हाला माहिती आहे थोडं कुठेतरी भूक लागतं ते खायचे असं. मग आता तो दादा मस्त गुलाबजाम खाईत आणि आम्ही एक गुलाबजाम आणलं. या गुलाबजाम घाला. कसं पोटात चुकून जातं बघा, तेव्हा कसं गुलाबजाम खातं बघ आवरट. हरी मंडळी आपण थांबलो विसावायला, म्हणजे विश्रांतीसाठी. आणि दांगली होती पुरी जी सकाळी होती त्याच्यामुळे श्रीखंड आणि पुरीचा भेद केला. आणि विश्रांतीमध्ये बाबूला पाहिजे गुलाबजाम. काय बाबा घे. बाबूला लागतो आम्रखंड म्हणून त्याच्यासाठी आम्रखंड घेतला. आणि श्रीखंडपुरी काढला. श्रीखंडपुरी या रामकृष्ण हरी. श्रीखंड आणले हा 100 घाला. समर्थ काय घाला. हा मग 100%. निशान ऍक्च्युली कसा लावला होता परत दाखव रे. असा घेतला सेकंड घेतला असा लावला. ओके तर असं आहे तो आणि असा तो साठला. तर मंडळी रामकृष्ण हरी. या वारीला तुम्ही पण असं तुमच्यात काय टॅलेंट असेल तर दाखवाला. रामकृष्ण हरी. तर मंडळी आपली नंबरला आणि आपणही लागू नंबरला. बघू शकता रामकृष्ण हरी मंडळी. आपला भजन चालू झालेला आहे. कृष्ण हरी मंडळी. आता आपण आलोय जेवणाच्या ठिकाणी. तर आपला मोबाईल लागला चार्जिंगला. आपण शूट घेतो आधीच. ओके बघू शकता. माऊली आज आहे बरोबर. निवास गेली सुरुवात मंडळी तयार. तो आलाय टाळ घ्यायला. टाळ घेऊन चालू मंडळी. रामकृष्ण हरी. आपली तयारी झालेली आहे. आपण येऊया. तुलने काय पुढे तर तुलने काय पुढे मज पामराय काय तोरपण मज पामराय काय तोरपण. कृष्ण हरी मंडळी. आता आपण जाणार आहोत दूध प्यायला. म्हणजे ॲक्च्युली आपण माऊलींसाठी जे आपली वारकरीमध्ये चालणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे आपण एक हांड्यावरून दूध घेऊन गेलो होतो. तर आमचे हे बाबा आहेत त्यांना दूध भेटलं नव्हता. मी तर पिला समजा तरी पण दूध म्हटल्यावर पण नाही बोलणार का. जाऊ आपण प्यायला दूध. चला रामकृष्ण. आणि आपला नाकार पण तिथं सज्ज आहे. तुम्ही बघू शकता इथं थांबले. तिथं नाकार थांबलंय.
उत्सव तर संपला, नंबरला लागली दिंडी आणि दुसऱ्या दिंड्या सुद्धा नंबरला लागण्याची शक्य आहेत. आणि बालवादा आता पकवास घेतले बालवादाने. तो म्हणतो भजन तुम्ही का, मी पकवास वाजवेन. बरं तुम्ही वाजवा पकवास, आम्ही गातो भजन. पेटला पीठ. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. लोक उदरती परंपरा त्याचे कुल शुद्ध, पुण्याची गणना कोण करी. जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई.
भारी माय पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण देव म्हणे रसाची लागुणा देव म्हणे रसाची लागुणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना तर मंडळी हरिपाठ तर अर्थ झाला आहे पूर्ण बाकी आहे तेवढी आनंद आला आहे तुम्ही पण या रामकृष्ण रे आम्ही कौशिनाचं जाऊन आलो ना ज्ञानोबा माऊली तुकाराम
कृष्णारी मंडळी आता झाली आहे समाज आरती आणि आज आपण आरती आहे ना म्हणजे याच्यामध्ये थोडासा भाग ॲड करू ब्लॉगमध्ये आणि बाकी समाज आरती म्हणजे पूर्णपणे समाज आरती ती एक वेगळीच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तिथे. आणि आमचा राजादादा पिणेकरी आणि आमचे मृदंगमणी सोपान दादा मोबाईलमध्ये थोडे व्यस्त आहेत पण ठीक आहेत, मस्त आहेत. राजादादा कसं वाटतं आज? मस्त वाटतं, खूप भेटली मला, हां खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. पण विषय असा आहे दुसरा दादा, आजचा मुक्काम आहे तिथे योग्य आहे घोडविंदे माहिती आहे ना आपला, हां त्याने चांगली म्हणा बोलते लोकेशन पाठवतो आज येणार आहे. आज येणार आहे. वा, 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 वा. म्हणजे तुला तो नाही, हिनवणार मला आहे. तर वाटत नाही येणार तो, पण पण असं वाटतं 15 तारीखला येईल तो. ना भाई तो येणार आहे. मला फोन केला त्याने, मला बोलतो लोकेशन पाठव. बघू मी आता गेलोच आहे तिथे, लोकेशन पाठवतो. त्याला मंडळी रामकृष्ण हरी. आपण आलो विसाव्याच्या ठिकाणी आणि मंडळी आपली बसली जेवायला, तुम्ही बघू शकता. मंडळी पूर्ण बसली जेवायला, भाकरी वगैरे बनवली. पण आता फ्रेश होऊ आणि आपण बसू जेवायला. जेवायला बघू. हे आहे पालक पनीर, लाडू आणि भाकरी आणि आमची शोभाई हे नैवेद्य दाखवला होता. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता जाऊ जेवायला. गुरुदादा झाला का फ्रेश? दादाने चांगले वलकडी कोपऱ्यात टाकले, आपण जाऊ वलकडी बघायला, फ्रेश होऊ तिथं. चला रामकृष्ण हरी. कृष्ण हरी मंडळी. दादाचं जेवायला बघा कसे जेवतात शांतपणे. आमचा दाऊबाबांनी मला वारा सांगितला, मग मला आली पत्रावळ, नंतर आला पापड, नंतर आला भात, नंतर आली पालक आणि पनीर आणि समर्थ बघ थांबलात नाही, एकट्याने सुरुवात केली. मंडळी या तुम्ही पण जेवायला. रामकृष्ण. तर आमची सीताई तिथे बसली जेवायला. सीताईने मला दिली कारल्याची भाजी. बघू आता कशी लागते, गोड लागते करू लागते. मग बसली आता इकडं बसली, श्रीजित मारुतून बसलो जेवायला. तर या जेवायला मंडळी रामकृष्ण हरी. परत एकदा रामकृष्ण हरी मंडळी. आपल्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण झोपूया. श्रीजित दादा झोपायचं का? नाही मग काय करायचं तुला? हां तो आहे ना दिवसभर झोपलाय, आता बोलतो कशाला झोपू मी. आणि पूर्ण मंडळी झोपलेली आहे, आपणही झोपूया. श्रीजित दादा शुभरात्री. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण.